Good afternoon, student. I am Lakshmikant Singh. I am a software engineer trainee at Software Training Institute. Today, we are start our new course, that is Core Java Introduction and all the basic things we have learned in that series. So, let's continue. तर आपण आता पहिले बघूया टॉपिक फर्स्ट कोर जावा इंट्रोडक्शन अँड बेसिक्स. तर इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट इज जावा. जावा म्हणजे काय. जावा इज अ हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप बाय सन मायक्रोसिस्टम इन 1995. लॅटर इट वॉज ॲक्वायर्ड बाय ओरॅकल कॉर्पोरेशन. ओके, जावा कधी डेव्हलप झाली. 1995. आणि कोणी डेव्हलप केली. सन मायक्रोसिस्टम. पण सध्या आता जावाला कोण ॲक्वायर करते. ओरॅकल कॉर्पोरेशन. आता जावाचे व्हाय जावा इज जावा कशासाठी यूज केले जाते. जावा आर यूज फॉर डेस्कटॉप ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन, एंटरप्राइज ॲप्लिकेशन आणि क्लाउड अँड डिस्ट्रीब्युटेड सिस्टम. या सगळ्या एन्व्हायरमेंटसाठी आपली जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केली जाते. आणि वाय जावा इज कॉल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. बिकॉज जावा अलाउज अस टू राईट इन्स्ट्रक्शन. काय राईट करायला सांगतो. इन्स्ट्रक्शन अँड कंपाईल देम, एक्झिक्यूट देम टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. जे काही रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण जावाला डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर जावामध्ये काही एडिशन आहेत. प्रत्येक जर का आता मोबाईलमध्ये मला जावा एक्झिक्यूट करायचं त्याचं पण एक एडिशन आहे. जर का मला डेस्कटॉपवरती करायचं तर त्याच्यासाठी पण एक एडिशन आहे. तर आता फर्स्ट जावाचं एडिशन कोणतं आहे. जावा स्टँडर्ड एडिशन. हे कशाचं डिस्क्रिप्शनमध्ये घेतलं तर कोर जावा बेसिक्स ओप्स अँड कलेक्शन. देन जावा एंटरप्राइज एडिशन. हा एंटरप्राइज एडिशन कशासाठी वापरतो. एंटरप्राइज ॲप्स, जावा एम ई, मोबाईल अँड एम्बेडेड सिस्टम. देन जावा एफ एक्स, जी यू आय बेस ॲप्लिकेशन आपण डेव्हलप करतो. आता जावाचा फर्स्ट प्रोग्राम. आता फर्स्ट प्रोग्राम जावा क्लास हॅलो घेतला. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेंटेन स्ट्रिंग सिस्टम ऑटो प्रिंट केला. आपण आता प्रोग्राम प्रिंट करून बघू की हा प्रोग्राम कसा प्रिंट होतो. लेट्स. आता इथे मी क्लास घेतला. क्लास हॅलो. ओके. फर्स्ट थिंग्स नोट डाऊन करा की जावा नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करतो. त्यामुळे आपला प्रॉपर जे पण आपण क्लासचं नाव लिहितो ते फर्स्ट लेटर कॅपिटल आलं पाहिजे. ओके. बाकी तुम्ही स्मॉल घ्या किंवा जर का तुम्ही इथं हॅलो हॅलो लिहिलं तर मग मी इथं अंडरस्कोर करून हॅलो वर्ल्ड. ओके. आपचं पण लिहू शकतो किंवा हे असं. पण हे असं नेहमी कंडिशन फॉलो करणं गरजेचं आहे जॉबमध्ये. ओके. आता मी हॅलो वर्ल्ड केलं आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ही मेन मेथड कंपल्सरी आहे. विदाउट मेन मेथड डोंट एक्झिक्यूट एनी जावा कोड. ओके. मेन मेथड जावामध्ये कंपल्सरी आहे. इथे मी आता मेसेज प्रिंट करतो. मेसेज कसा प्रिंट करणार. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. कसं केला. सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंट एल एन. प्रिंट एल एन. ओके. जावाचं लॉजिक बिल्ड करायचं असेल तर फर्स्ट नोटपॅडपासून स्टार्ट करा. तर का तुम्ही नोटपॅडपासून स्टार्ट करत असाल तर व्हेरी गुड. तर तुम्ही डायरेक्ट इक्लिप्स किंवा एनी आय डी तुम्ही यूज करता व्ही एस कोड एनिथिंग तर तुमचं लॉजिक कधीही बिल्ड होणार नाही. त्यामुळं होप्स यू आर युझिंग द नोटपॅड देन यू कॅन बिल्ड युअर लॉजिक. ओके. मेसेज वेलकम टू सॉफ्ट लर्न ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके. तर मी सेव्ह करणार. सेव्ह कुठे करणार. डेस्कटॉपवरती एक फोल्डर क्रिएट केले मी जावा. या जावा फोल्डरमध्ये मी ही फाईल सेव्ह करणार. ओके. सेव्ह कशी करणार मी. सेम कसं. हॅलो वर्ल्ड डॉट जावा. डॉट जावा काय एक्सटेन्शन आहे. या एक्सटेन्शननेच आपण काय करणार. जावाची फाईल सेव्ह करणार. ओके. त्या फाईल सेव्ह करतो. नंतर ही फाईल कंपाईल करायची मला. कंपाईल कशी करणार. कंपाईल करणार मी सी एम डी कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्ट ओपन केले. इथे टाकणार सी डी. माझी फाईल कुठे सी डी डेस्कटॉप. मग सी डी डेस्कटॉप मी काय करतो डायरेक्टरी चेंज करतो. तिथे पण माझी कुठे सी डी जावा या फोल्डरला आहे माझी. ओके. मी क्लिअर स्क्रीन करतो. ओके. आता क्लिअर स्क्रीन झाली आहे. सी एल एस प्रेस केलं की क्लिअर स्क्रीन होते. त्यानंतर जावा सी काय कंपाईल. जावा कंपाईल काय फाईलचं नाव हॅलो वर्ल्ड डॉट जावा. फाईल कंपाईल झाली. त्यानंतर फाईल कंपाईल झालं. आता कशामध्ये कन्वर्ट होणार ती डॉट क्लास फाईलमध्ये. ओके. आणि आता रन करायसाठी जावा हॅलो वर्ल्ड जावा आणि क्लास आहे. ओके.
Welcome to software. आले output? Yes, this is the output. Let's move on to the next topic. Features of Java. Javaचे काय features आहेत? Java has many powerful features that make it popular. Simple, easy to learn, no complex pointer, automatic memory management. ऑटोमॅटिक मेमरी मॅनेज होते ज्यामध्ये आपल्याला स्वतःहून अलोकेट करायची किंवा डिअलोकेट करायची काही गरज नाही, ऑटोमॅटिकली मेमरी मॅनेज होते. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. जावा इज प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असं पण नाही म्हणू शकत, कारण याचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत, त्यामुळं इट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. जावा फॉलोज द उप्स कन्सेप्ट. कोणकोणते उप्स कन्सेप्ट फॉलो करतो? क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन, देन ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, देन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट मीन्स राईट वन्स रन एनिवेअर. आता जावा कोड इज कंपाइल इनटू बाईट कोड विच रन्स ऑन JVM. ओके, जावा सोर्स कोड कशाने सेव्ह करतो? डॉट जावाने. देन तो कंपायलर. कंपायलर काय आपला कमांड प्रॉम्प्ट आपण कंपाईल केला, कंपाईल झाल्यानंतर तो बाईट कोडमध्ये कन्वर्ट होतो. बाईट कोड कशामध्ये सेव्ह होतो? डॉट क्लास फाईलमध्ये. नंतर JVM. ही JVM जो डॉट क्लास फाईल आहे ती आपण कोण्या पण JVMची जी सिस्टम आहे, विंडोज असो, लिनक्स असो, मॅक असो, त्या प्रत्येक सिस्टमवरती आपण रन करू शकतो. त्यामुळे जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. ज्याची क्लास फाईल प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. पूर्ण जावाची जी फाईल आहे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही आहे, जी क्लास फाईल आहे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. ओके, देन फोर्थ, सेक्युअर. नो डायरेक्ट मेमरी ॲक्सेस, बाईट कोड व्हेरिफिकेशन, देन सिक्युरिटी मॅनेजमेंट. देन फिफ्थ, रोबस्ट, स्ट्रॉंग एक्सेप्शन हँडलिंग, गार्बेज कलेक्शन, मेमरी मॅनेजमेंट. आता गार्बेज कलेक्शन म्हणजे असा कन्सेप्ट आहे, जर का माझे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा व्हेरिएबल जर का मला यूज नाही आहे, तो ऑटोमॅटिकली रिमूव्ह करतो. कोण रिमूव्ह करतो? JVM. JVM handles the garbage collection. Okay. Then sixth, multi-threaded. Java support multiple threads, allows parallel execution, high performance, uses JIT just-in-time compiler, faster execution than interpreted language. Then portable, same bytecode run on all platform. सांगितलं आता राईट वन्स रन एनिवेअर. ओके, त्यामुळे जावा काय पोर्टेबल लँग्वेज. देन 9, डिस्ट्रीब्युटेड. Support networking, RMI, socket, APS. Then 10, dynamic. Classes can be loaded dynamically. Support reflection. Then third point is object-oriented programming. Okay, what is OOP? Object-oriented programming is a programming approach that organizes code using object and classes, similar to real-world entity. Why OOPs? Code reusability, easy maintenance, better security, real world modeling. ओके, हाय उप्स. उप्स म्हणजे काय? कोड रियुजेबिलिटी. कोड रियूज करू शकतो. म्हणजे जर का मला इन फ्युचरमध्ये मला काही कोडमध्ये चेंजेस करायचं असेल तर उप्स कन्सेप्ट एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये. कोणता कन्सेप्ट आहे? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स थ्रू काय करू शकतो? फक्त आपण त्या क्लासला एक्सटेंड करून काय करू शकतो? आपण तो कोड रियूज करू शकतो. जर का मला इन केस जर का माझ्याकडे आता काही फील्ड्स आहेत, ओके, ID, नेम, सिटी, त्यांना मला आता इन फ्युचर मला त्याच्यामध्ये माझं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, तर त्या मी काय करणार? मी त्या क्लासला एक्सटेंड करणार आणि त्या क्लासच्या प्रॉपर्टी मी काय करणार? ॲक्सेस करून त्यामध्ये चेंजेस करणार. यालाच माझा रियुजेबिलिटी कर. ओके, त्यानंतर कोर उप्स कन्सेप्ट इन जावा. क्लास. अ क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑर अ टेम्पलेट यूज टू रिअल ऑब्जेक्ट. आता बघा क्लास कसा असतो. क्लास क्लास या कीवर्डने आपण हे करतो. त्यानंतर स्टुडंट. स्टुडंट काय झाला? माझा क्लास झाला. त्याच्यामध्ये नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो केले. एस कॅपिटल पाहिजे. ओके, एस कॅपिटल पाहिजे, बाकी तुम्ही लेटर स्मॉल घेऊ शकता. ओके, त्यानंतर इंट ID आणि स्ट्रिंग नेम. ओके, इंट ID, इंट काय आहे? माझं डेटा टाईप. ID काय? माझं व्हेरिएबल आहे. ओके, सेम ॲज स्ट्रिंग अँड नेम. ओके, देन सेकंड, ऑब्जेक्ट. अँड ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी क्रिएटेड फ्रॉम अ क्लास. आता बघा ऑब्जेक्ट कसं ॲक्सेस करतो आपण? स्टुडंट हा माझा क्लास आहे, नंतर S1. हा S1 काय? माझा ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे. इक्वल्स टू न्यू कीवर्डने मी काय करतोय? ऑब्जेक्ट ॲक्सेस करतोय. ओके, मी न्यू कीवर्डने काय करतो? ऑब्जेक्ट बनवतो. काय करतोय? बनवतोय मी ऑब्जेक्ट. ओके, S1 हा माझा ऑब्जेक्ट. देन एनकॅप्सुलेशन, wrapping data and method into a single unit. wrapping data and methods into single unit. जे काही मेथड, जे काही डेटा आहे तो काय करतो? आपण सिंगल युनिट wrap करतो म्हणजे कंबाईन करतो. ओके, जसं की रिअल एक्झाम्पल बघायला गेलं तर कॅप्सूल बघा. मेडिसिनचे कॅप्सूल आहे, ज्यामध्ये 2 कलरचे कॅप्सूल असतात, एक रेड आणि एक येलो असते, किंवा एक ब्लॅक आणि ऑरेंज असते. त्यामध्ये 2 मेडिसिन असतात, पण काय एकाच युनिटमध्ये काय केलं जातं? कंबाईन केलं जातं. त्याचं एक्झाम्पल बघा. मी ते एक्झाम्पल एक करून दाखवतो तुम्हाला. ओके, आपण एक एक्झाम्पल क्लास एम्प्लॉई घेतला. काम करू. आज आपण काय करू? तिकडे घेऊ डायरेक्ट. ओके,
ओके. आता इथं मी काय घेतले, क्लास एम्प्लॉई घेतला प्रायव्हेट एंड. तुम्ही प्रायव्हेट घेऊ शकता किंवा तुम्ही ॲक्सेस स्पेसिफायर नाही दिले तरी चालेल. ओके. एंड सॅलरी घेतली मी, पब्लिक वाईड सेट सॅलरी. सॅलरी सेट करणारी ती मेथड आहे माझी, सेटर मेथड आहे. पब्लिक वाईड सेट सॅलरी एंड सॅलरी. ओके. दिस डॉट सॅलरी इक्वल्स टू सॅलरी. त्यानंतर पब्लिक एंड गेट सॅलरी. इथं सॅलरी मी काय करणार, सेट करणार. ओके. आणि इथे सॅलरी काय करणार, मी गेट करणार. त्यानंतर हा क्लास काय झाला माझा, क्लोज झाला. ओके. आता क्लास मेन क्लासमध्ये आलो, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मेथड. आता एम्प्लॉय क्लासचं मी काय बनवलं, ऑब्जेक्ट बनवला. कशा थ्रू, न्यू कीवर्ड थ्रू. आता मी क्लास ॲक्सेस काय करणार, EMP डॉट सेट सॅलरी. EMP डॉट सेट सॅलरी, SALARY, सेट सॅलरी. मी सॅलरी सेट केली इंटेजरमध्ये. सॅलरी सेट केली. आता मला सॅलरी गेट करायची, मग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल. ओके. सॅलरी एम्प्लॉई सॅलरी. ते इथे येणार EMP डॉट गेट सॅलरी, गेट सॅलरी. ओके. वेट मिनिट. हा क्लास, हे मेन मेथड. मग आता आपला क्लास क्लोज करायचा आणि मेन मेथड क्लोज करायचा. ओके. क्लास कशामध्ये, मेन क्लास, मेन मेथड कशामध्ये आहे, मेनमध्ये. तर मग मी मेनमध्ये सेव्ह करणार. ओके. मेन डॉट जावा. ओके. देन सेव्ह केला. आता आपण याला कंपाईल करू. कंपाईल करून आपण काय करणार, रन करणार. क्लिअर स्क्रीन केली. त्यानंतर काय, जावा सी मेन डॉट जावा. ओके. एरर आहे, काय एरर आहे, सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंटल एम्प्लॉई सॅलरी EMP कॉन्कॅटिनेट नाही केले मी. ओके. त्यानंतर परत कंपाईल झालं, रन करू. आली एम्प्लॉई सॅलरी 5000, सॉरी 5 लाख. 5000 नाही, 5 लाख. ओके. कळला कन्सेप्ट. इथे काय केलं मी, एनकॅप्सुलेशनचा कन्सेप्ट आहे. हां, इथं प्रायव्हेट काय घेतलं बघा, प्रायव्हेट घ्यावे लागेल. प्रायव्हेट इन सॅलरी. ओके. नेक्स्ट, डेटा हॅडिंग आणि सिक्युरिटीसाठी आपण एन्कॅप्सुलेशन यूज करतो. देन इनहेरिटन्स. वन क्लास ॲक्वायरिंग द प्रॉपर्टीज ऑफ अनदर क्लास. वन क्लास ॲक्वायरिंग द प्रॉपर्टीज ऑफ अनदर क्लास. इनहेरिटन्सचा कन्सेप्ट जसं की आपण काय, आपल्या वडिलांचे, आई वडिलांचे फीचर्स घेऊनच आपण आले. ओके. तर तोच इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आहे. ओके. क्लास ॲनिमल वॉइड इट सिस्टम डॉट. आणि इथं काय केलं मी, डॉग क्लासने काय केलं, एक्सटेंड केलं ॲनिमल क्लासला. आता बघा, क्लास ॲनिमल घेतला. सॉरी. पब्लिक वाईड इट. ओके. सॉरी फॉर इंटरप्शन. तर इथं मी काय घेतले, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल इटिंग. ओके. त्यानंतर
सेकंड क्लास घेते, क्लास डॉग. आता हा एक्सटेंड कोणाला करणार, याच्या पॅरेंट क्लास एक्सटेंड्स ॲनिमल. ॲनिमल क्लासला काय करतो, एक्सटेंड्स करतो. ओके, त्याच्यामध्ये याची पण एक मेथड असणार, पब्लिक वाईड पार्क. डॉग काय करतो, भुंकतो ना, तर त्याची एक मेथड. ओके, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल. ओके, त्यानंतर हे झाले. त्यानंतर मेन मेथड काय करतो, पब्लिक. ओके, क्लास घ्यायचा, मेन क्लास पब्लिक, सॉरी मेन नाही, मेन क्लास ऑलरेडी घेतलाय आपण. तर आपण इथं क्लासचं नाव देऊ एडी. देऊ, एडी मेन करू. ओके, पब्लिक स्टॅटिक void main, then string arguments. त्यानंतर इथं ऑब्जेक्ट बनवणार, पुन्हा क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार मी डॉग क्लासचा, कारण डॉग क्लास कुणाला एक्सटेंड करतोय, ॲनिमल क्लासला. मी काय करणार, डिओजी डॉग इक्वल्स टू न्यू डॉग. डॉग क्लासचा काय बनवणार मी, ऑब्जेक्ट बनवणार. मग काय करणार, डॉग डॉट इट. ओके, डॉग डॉट काय इट, देन डॉग डॉट पार्क. दोन्ही मेथड कोण ॲक्सेस करणार, डॉग क्लास. सेव्ह केलं, काय ॲक्सेस करणार, एडी मेन डॉट जावा. एडी मेन डॉट जावा. ओके, आता इथं क्लिअर करू. त्यानंतर जावा सी एडी मेन डॉट जावा. ओके, क्लास डॉग एक्सटेंड्स ओके, सॉरी क्लिअर करू. आउट ऑफ प्रिंट. ओके ओके, सॉरी आय मिस्टेक. प्रिंट कुठं झाले, आउट ऑफ प्रिंट. एरर येणार, शक्य आहे एरर येणार. ठीक आहे, परत आपण करू. ओके, आता झाले क्लिअर आहे. ओके, ईटिंग आणि बार्किंग. ओके, मेथड कॉल झाले. कोणी कॉल केल्या, डॉग क्लासने, कारण डॉग क्लास काय करतोय, इनहेरिट करतोय कोण्या क्लासला, ॲनिमल क्लासला. कळला इनहेरिटन्सचा कन्सेप्ट. ओके, देन नेक्स्ट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम काय, वन मेथड बिहेविंग इन मल्टिपल फॉर्म्स. एकच मेथड मल्टिपल फॉर्म्स थ्रू काय करतो, बिहेव करतो. जसं की कंपाइल टाइप पॉलिमॉर्फिझम, सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर, इंट ए इंट बी. ओके, इथं पण वाईड इंट, वाईड ॲड डबल. पॅरामीटर काय, डेटा टाईप काय, इथं इंटिजर डेटा टाईप, इथं काय डेटा टाईप डबल. म्हणजे काय, सेम नेम बट डिफरंट पॅरामीटर. ओके, त्यानंतर रन टाईम मेथड ओव्हर रायडिंग. कंपाइल टाईमला काय असते, मेथड ओव्हरलोडिंग असते, आणि रन टाईमला काय असते, मेथड ओव्हर रायडिंग असते. क्लास ए घेतला, वाईड शो, याने क्लास बी एक्सटेंड ए. कोणाला एक्सटेंड केलं, क्लास एला कोणी एक्सटेंड केलं, क्लास बीने. आणि वाईड शो सेम मेथड नेम आहे, मेथड नेम काय सेम आहे. ओके, म्हणजे काय झालं, ओव्हर राईड झाली मेथड काय झाली, ओव्हर राईड झाली. कळला कन्सेप्ट. ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन कशासाठी वापरतो, हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड शोईंग ओनली फंक्शनॅलिटी. आता रिअल एक्झाम्पल बघितलं तर कारचं एक्झाम्पल घेऊ आपण. तर कारमध्ये आपल्याला फक्त स्टेअरिंग्स, क्लच, एक्सिलेटर आणि ब्रेक, देन गिअर बॉक्स. ओके, हे सगळे वस्तू दिसतात आपल्याला. बाकीचं तर इंटरनल वर्क आपल्याला दिसत नाही कारमध्ये. इंटरनल वर्क काय असतो, हाईड असतात. यालाच काय म्हणतात, हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड शोईंग ओनली फंक्शनॅलिटी. ओके, देन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास व्हेकल्स. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट वाईड स्टार्ट. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आपण ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्डनी आपण काय करतो, हे करतो, नोट करतो.
त्यानंतर फंडामेंटल ऑफ जावा, जावा प्रोग्राम स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितले भरपूर. त्यानंतर कीवर्ड्स इन जावा, रिझर्व words with predefined meaning, example class, public, static, void, it, if, else, for. Okay. Then variables, variable store data. व्हेरिएबल कशासाठी वापरतो आपण? स्टोअर डेटा. आता इंट ए काय झालं माझा व्हेरिएबल, आणि इंट काय झालं माझा डेटा टाईप. इंट ए इक्वल्स टू काय माझं ऑपरेटर, त्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यू काय माझी 10. ए मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर केली मी? 10 व्हॅल्यू केली, म्हणजे काय ए काय माझा व्हेरिएबल. ओके. सेम ॲज स्ट्रिंग नेम इक्वल्स टू जावा. ओके. स्ट्रिंग कशामध्ये नोट करतो आपण? डबल कोट्समध्ये. टाईप्स, आता व्हेरिएबलचे टाईप्स आहेत. 3 टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स, लोकल, इन्स्टन्स अँड स्टॅटिक व्हेरिएबल. Then data types, int, double as denoted decimal point, then character as single character, then boolean is true or false. Operators are arithmetic, relational, logical, assignment. Then control statement मध्ये if else, loop, हे असं आपले कंट्रोल स्टेटमेंट आहे. तर बघू पुढे. त्यानंतर इनपुट आउटपुट आपण ऑलरेडी बघितले. सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन, जावाचा आर्किटेक्चर पण बघितले आपण, जावा कसा वर्क करतोय तो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ जावा, जावाचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? What is the advantage of Java? Platform independent, object oriented, secure, large community, use in enterprise and industry. Okay. and topic आपण सेकंड स्टार्ट करू. Creating classes in Java. What is a class? A class is a blueprint or a template used to create objects. It contains variables, data state, methods, behaviors, all the things. Syntax of class. क्लासचा सिंटॅक्स आपण ऑलरेडी डिफाईन बघितलंय. आपण क्लास कसा आपण हे करू. त्यात एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आहे आपण जे ऑलरेडी घेतलंय. क्लास स्टुडंट घेतला, इंट आय डी, स्ट्रिंग नेम, void display, system dot println id. Okay. Creating object in Java. What is an object? An object is a real world entity created from a class. It represents the actual implementation of a class. Okay. Creating an object कसा क्रिएट करतो? क्लास नेम, ऑब्जेक्ट इक्वल्स टू न्यू क्लास नेम. ओके. न्यू कीवर्डने आपण काय करतो? ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर एक्झाम्पल बघा, क्लास स्टुडंट, इंट आय डी, स्ट्रिंग नेम, void डिस्प्ले, सिस्टम डॉट प्रिंटएलएन आय डी नेम. हे काय होणार? डिस्प्ले होणार. एक्झाम्पल घेऊ आपण एक. सेव्ह करतो मी, डायरेक्ट सेव्ह करतो. टेस्ट डॉट जावा. ओके. cmd. ओके. जावा सी टेस्ट डॉट जावा. ओके. then compile it. 101 आणि राहुल. 101 काय? आय डी, s1 डॉट आय डी, आय डी ॲक्सेस केली. आय डी कुठून ॲक्सेस केली? इंट आय डी आणि स्ट्रिंग नेम. ओके. पब्लिक स्टॅटिक void मेन स्टुडंट, s1 इक्वल्स टू न्यू स्टुडंट. ऑब्जेक्ट बनवला आहे s1 डॉट, पहिले काय केली? आय डी सेट केली मी, आय डी काय दिली? 101. देन s1 डॉट नेम काय दिलं? राहुल. देन s1 डॉट डिस्प्ले मध्ये काय केले मी? void डिस्प्ले मेथड पहिले कॉल केली, पहिले राईट डाऊन केली मी void डिस्प्ले, त्याच्यामध्ये लिहिलं सिस्टम डॉट ऑफ प्रिंट आय डी आणि नेम. नाही इथे मेथड मी काय केली? ऑब्जेक्ट थ्रू काय केली? डिस्प्ले मेथड कॉल केली. सेम कन्सेप्ट. नेक्स्ट, डेटा टाइप्स, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल, कॅर आणि बुलियन. आणि त्यांच्या साईज बघू शकतो. ओके. काय डेटा टाइपच्या साईज? बाईटची किती आहे? 1 बाईट. शॉर्ट 2 बाईट. जे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, हे काय? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. जे काय आहे टेबल्समध्ये जे काय मी लिहिलेले आहेत हे काय? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कोणते आहेत? स्ट्रिंग, ॲरे, क्लासेस, ऑब्जेक्ट, इंटरफेसेस. हे काय? नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके. एक्झाम्पल, स्ट्रिंग नेम इक्वल्स टू जावा, ऑपरेटर्स इन जावा. ओके.
Okay, operators in Java. Java मध्ये operator काय? What is an operator? An operator is a symbol used to perform operation on variable. Variable ला ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण काय वापरतो? ऑपरेटर्स वापरतो. अरिथमेटिक ऑपरेटर आता प्लस कशासाठी वापरतो? ॲडिशनसाठी. मायनस सबट्रॅक्शन, then star multiplication, then this division, this modulus modulus okay, then int a equals to 10, then b equals to 5, then system dot out of print a plus b किती होणार? ॲडिशन किती होणार? 10 plus 5 15. then relational operator, equal to, not equal to, greater than, less than, greater or equal, less or equal, then logical and not, then assignment operator ते वरती एक्झाम्पल सांगितलं. then युनियरी ऑपरेटर कोणते आहेत? इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे काय युनियरी ऑपरेटर आहेत. ओके, इथे इथे एक्स इक्वल्स टू 5, एक्स मध्ये किती आली व्हॅल्यू? 5. 5 प्लस प्लस किती येणार इन्क्रीमेंट? हे प्री इन्क्रीमेंट आहे की पोस्ट इन्क्रीमेंट आहे? पोस्ट इन्क्रीमेंट आहे. ओके, हे पोस्ट डिक्रीमेंट आहे. then array in Java, what is an array? An array is a collection of similar data types stored in a single variable. Array काय आहे? कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप स्टोअर्ड इन अ सिंगल व्हेरिएबल. एका व्हेरिएबल मध्ये आपण काय करू शकतो? ॲरे स्टोअर करू शकतो. ॲरे डिक्लेरेशन, ॲरे कसा डिक्लेअर करतो? इंट ॲरे ऑफ ॲरे इक्वल्स टू न्यू इंट 5. हा 5 काय साईज आहे. ओके, ॲरेची साईज. देन इनिशियलायझेशन, इंट ॲरे ऑफ नंबर्स इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 10 20 30 आणि 40. ॲरे स्टार्टिंग इज 0 इंडेक्स, 0 1 2 3 आणि 4. ओके, मी जर काही टाकलं फोर्थ इंडेक्सचा मला ॲरे हे करायचं ॲक्सेस करायचं, मी काय करणार? नंबर्स ॲरे ऑफ 4. आता इथं 0 दिला कोणता येणार? 10 ची व्हॅल्यू काय होणार? ॲक्सेस होणार. जर काही तुम्ही 2 दिला तर कोणती व्हॅल्यू ॲक्सेस होणार? 30 ची व्हॅल्यू. ओके, आता एक्झाम्पल बघा. इथं मी काय करतो? एक ॲरे घेतलाय. एक ॲरे म्हणजे 80 90 आणि 70. त्यामध्ये इन फॉर लूप घेतले. फॉर लूप थ्रू मी 0 पासून फॉर लूप स्टार्ट केले. ओके, त्यानंतर फॉर लूप कुठपर्यंत जाणार? लेंथ. जिथपर्यंत ॲरेची लेंथ आहे तिथपर्यंत फॉर लूप एक्झिक्यूट होणार. ओके, हे पण करतो. ओके, मी सेव्ह करतो ॲरे डेमो. डॉट जावा and save. ओके, CMA मध्ये गेलो, जावा सी ॲरे डेमो डॉट जावा. ओके, कंपाईल झाला प्रोग्राम. देन रन करू. 80 90 आणि 70. ओके, आला सेम. Decision construct. Decision construct means control statement. Decision construct allows the program to make decision. Okay, एक डिसिजन घेण्यासाठी आपण डिसिजन कन्स्ट्रक्ट म्हणजे सेम ॲज कंट्रोल स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट, इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80, जर का असेल तो काय असणार? सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंटलन इलिजिबल टू वोट. जर का एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80 असेल तर काय असणार? इलिजिबल टू वोट. अदरवाइज इज नॉट इलिजिबल. इफ एल्स कंडिशन, इफ एल्स कंडिशन बघा. इफ एल्स स्टेटमेंट, इफ नंबर मॉड्युलस 2 इक्वल टू 0 असेल तर काय होणार? इवन प्रिंट होईल. अदरवाइज एल्स पार्ट मध्ये ऑड प्रिंट होणार. ओके, एल्स इफ लॅडर, जर का माझ्याकडे मल्टिपल कंडिशन असेल तर मी काय वापरणार? इफ एल्स इफ लॅडर वापरणार. त्यामध्ये इफ एल्स इफ देन एल्स सिस्टम डॉट ऑफ प्रिंटल देन ग्रेड सी. एक्झाम्पल करून बघू आपण. हे सेम घेऊ. ते मी क्लास घेतो. क्लास ग्रेडच्या नावाने क्लास घेतला मी. याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक void main string arguments. इथे एक व्हेरिएबल घेतला इंट मार्क्स इक्वल्स टू 89 असेल. तुम्ही कंडिशन लावली मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 90 सिस्टम आउट ऑफ प्रिंटलन ग्रेड आहे. ओके, ही कंडिशन आहे. मी सेव्ह केला ग्रेड डॉट जावा. कमांड प्रॉम्प्टला गेलो, क्लिअर स्क्रीन केली. जावा सी ग्रेड
डॉट जावा एरर आहे. ओके क्लोजिंग राहिलं ते. झालं ग्रेड बी मध्ये आलं. मार्क्स काय 89. जर का मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 90 असेल तर काय होणार 90 म्हणजे नाही आहे 89 आहे. लो आहे ना 90च्या वरती नाही आहे मग काय फॉल्स झाली कंडिशन. मग एल्स इफ मध्ये आलं मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 75 आहे आहे तर काय सिस्टम आउट ऑफ प्रिंट एल बी बी ग्रेटर त्याने प्रिंट केला. एल्स कंडिशन मध्ये गेलाच नाही तो. जर का इथे 45 दिलंय ओके हे दोन्ही कंडिशन फॉल्स होतील आणि थर्ड कंडिशन मध्ये जाईल. झालं कन्सेप्ट क्लिअर. सेम स्विच स्टेटमेंट. आता इथे मी काय घेतलं इन डे इक्वल्स टू 2 सेकंड नंबरचा डे प्रिंट करेल तो स्विच डे. इंट एक व्हेरिएबल घेतलंय एक डेटा टाईप घेतलंय इंट त्याच्यामध्ये डे एक व्हेरिएबल घेतलं इक्वल्स टू 2. ओके स्विच मध्ये डे घेतला व्हेरिएबल डिक्लेअर केला. केस 1 फर्स्ट केस एक्झिक्यूट होईल सिस्टम आउट ऑफ प्रिंट एल मंडे नॉट. फर्स्ट केस काय होणार ब्रेक होणार. सेकंड केस सिस्टम आउट ऑफ प्रिंट एल काय 2 डे सेकंड डे टाकला ना मग काय होणार ट्यूजडे प्रिंट होईल. ओके देन डिफॉल्ट जर का माझ्याकडे इथं थर्ड असते तर थर्ड माझ्याकडे केसच नाही आहे. ओके माझ्याकडे दोन केस आहेत केस 1 आणि केस 2 तर दोन्ही केस फॉल्स झाले तर कोणती केस प्रिंट होणार डिफॉल्ट केस. ओके देन for loop what is the for loop? A loop is execute to a block of code repeatedly until the condition becomes false. Java provides for while do while. कोणकोणते loops Java provide करतो for while आणि do while. आता what is the for loop? The for loop is used when the number of iteration is known in advance. Number of iteration is known in advance. त्याला आपण काय म्हणतो for loop म्हणतो. सिंटॅक्स इनिशियलायझेशन पहिले काय करतो आपण इनिशियलाइज करतो. ओके कुठून स्टार्ट होणार 0 पासून होणार आहे की 1 पासून स्टार्ट होणार आहे की 2 पासून. ओके हे आपण पहिले इनिशियलाइज करतो. देन कंडिशन येतो त्याने इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट प्लस पासून असेल किंवा मायनस मिळेल हे कंडिशन. देन फ्लो ऑफ लूप फॉर लूपचा फ्लो काय इनिशियलायझेशन कंडिशन स्टेटमेंट आणि इन्क्रीमेंट आणि कंडिशन. ओके एक्झाम्पल बघा प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 5 क्लास फॉर एक्झाम्पल मी घेतलं मेन एक्झाम्पल मेन मेथड आपली त्यानंतर फॉर इंट आय 1 पासून आय स्टार्ट झाला जाणार कुठे आय लेस दॅन इक्वल्स टू 5 आणि आय प्लस प्लस सिस्टम डॉट आउट ऑफ प्रिंट एल फर्स्ट कंडिशन जशी जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होईल. जेव्हा कंडिशन आय लेस दॅन इक्वल्स टू 5 असेल तेव्हा 5 प्रिंट केलं परत वरती जाणार आयची व्हॅल्यू काय होणार इन्क्रीमेंट होणार इन्क्रीमेंट जशी झाली आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 नाहीये तर फॉल 6 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 नाहीये मग काय होणार कंडिशन फॉल्स आणि लूपच्या बाहेर पडणार. आणि सम ऑफ फर्स्ट 10 नंबर आता फर्स्ट 10 नंबरची सम प्रिंट करायची आहे मला तुम्ही काय केली इथे क्लास घेतलाय त्याने इंट सम इक्वल्स टू 0 स्टार्टिंगला सम काय घेतली 0 घेतली त्यानंतर फॉर इंट आय इक्वल्स टू 1 देन आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10 देन आय प्लस प्लस आय कुठपर्यंत जाणार 10 पर्यंत स्टार्टिंग कुठून होणार 1 पासून मग सम इक्वल्स टू स्टार्टिंगला समची व्हॅल्यू काय 0 प्लस आय पहिले 1 आला नंतर 2 आला नंतर 3 असं करून करून 10th व्हॅल्यू येणार 10th व्हॅल्यूला जेव्हा व्हॅल्यू त्याची किती होणार 55 याचा आन्सर किती येणार 55 बघू शकतो. क्लास सेव्ह करतोय कंपाइल करू जावा सी डॉट जावा ओके सम इक्वल्स टू 55 आली आन्सर 10 नंबरची सम काय आली 55. देन इन्फिनिट फॉर लूप असं एक्झिक्यूट होतं. देन नेस्टेड फॉर लूप ओके यूज फॉर पॅरामीटर दोन लूप जेव्हा वापरतो त्याला काय म्हणतात नेस्टेड फॉर लूप. स्ट्रिंग हँडलिंग इन जावा what is string a string is a sequence of character in java string is a class or immutable cannot be changed. in creating आपण स्ट्रिंग कशी क्रिएट करतो फर्स्ट मेथड कशी आहे स्ट्रिंग s1 equals to java
व्हेरिएबल घेऊन आपण स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. सेकंड वे काय आहे, स्ट्रिंग एस इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग, आपण न्यू कीवर्ड थ्रू आपण काय करतो, स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. थर्ड वे स्ट्रिंग एस इक्वल्स टू जावा देन एस डॉट कॉन्कॅटिनेट करून आपण काय करू, स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. देन ओरिजिनल स्ट्रिंग इज नॉट मॉडिफाइड, न्यू ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ओके. देन कॉमन स्ट्रिंग मेथड काय, लेंथ टू अपर केस टू लोअर केस, कॅरेट इक्वल्स इक्वल इग्नोर केस सब स्ट्रिंग कंटेंट, हे काय आहेत, मेथड आहेत कशाच्या, स्ट्रिंगच्या. देन एक्झाम्पल बघा, आता एक स्ट्रिंग घेतली आहे मी. ओके. फर्स्ट त्याची लेंथ फाइंड आउट होणार. लेंथ किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 आहे. 1 2 3 4, हा स्पेस पण काय करतो, तो काउंट करतो. 5 6 7 8 9, 9 काय झाली त्याची लेंथ झाली. टू अप्पर केस म्हणलं हा काय होणार, पूर्ण अप्पर केस मध्ये प्रिंट होणार. देन एस डॉट कॅरेट ऑफ 5, 5 नंबरला काय 1 2 3 4 5, 5 नंबरला काय जे, जे ची व्हॅल्यू काय, जे काय प्रिंट, जे प्रिंट करणार तो, कॅरेट ऑफ 5, 5 ला काय जे, जे प्रिंट करणार तो. देन सिस्टम डॉट ऑफ प्रिंट एस डॉट कंटेन्स काय, जावा, काय प्रिंट करणार, जावा. स्ट्रिंग बफर अँड स्ट्रिंग बिल्डर, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर मध्ये फरक आहे. फीचर्स काय, म्युटेबल नॉट, स्ट्रिंग बफर यस, स्ट्रिंग बिल्डर हा आपण काय, म्युटेबल आहे. देन स्ट्रिंग काय आहे, थ्रेड सेफ आहे का, नाही आहे. देन स्ट्रिंग बफर थ्रेड सेफ आहे का, आहे. देन स्ट्रिंग बिल्डर नाही आहे. देन परफॉर्मन्स, स्ट्रिंगचा परफॉर्मन्स काय, स्लो आहे, आणि स्ट्रिंग बफरचा मीडियम, आणि देन स्ट्रिंग बिल्डरचा फास्ट आहे. रिप्रेझेंटिंग अ क्लास हायरार्की अँड रिलेशनशिप, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हुप्स टॉपिक. ओके. टाइप्स ऑफ रिलेशन इन जावा, आता आपल्याकडे टाइप्स ऑफ रिलेशन दोन रिलेशनशिप आहेत आपल्याकडे, इज अ रिलेशनशिप आणि हॅज अ रिलेशनशिप. ओके. इज अ रिलेशनशिप कुठे वापरतो आपण, इनहेरिटन्स मध्ये, आणि हॅज अ रिलेशनशिप आपण कुठे वापरतो, असोसिएशन मध्ये. आता इज अ रिलेशनशिप बघू, मीन्स वन क्लास ॲक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ अनदर क्लास, आपण इनहेरिटन्सचा कन्सेप्ट बघितला. ओके. पॅरेंट क्लासचे प्रॉपर्टीज कोण ऍक्सेस करतो, चाइल्ड क्लास. सेम क्लास ॲनिमल, वाईड इट सिस्टम ऑर्डर प्रिंटली इटिंग. ओके. देन क्लास डॉग, एक्सटेंड ॲनिमल, कुणाला एक्सटेंड केलं, ॲनिमल क्लासला. वाईड बार्क, सिस्टम ऑर्डर प्रिंटल बार्किंग. क्लास टेस्ट सेम. मग डॉग इज ए ॲनिमल, डॉग काय आहे, एक ॲनिमल आहे, मग इज ए ॲनिमल, मग काय झालं, हा इज ए रिलेशनशिप. टाइप ऑफ इनहेरिटन्स, इनहेरिटन्स किती टाइपचे आहेत, सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल, हायरार्चिकल, मल्टिपल आणि हायब्रिड. आता जावा मल्टिपल आणि हायब्रिड इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. आपण हे ऍक्सेस करू शकतो युझिंग इंटरफेस. मल्टिपल इंटरफेस कसं ऍक्सेस करू शकतो, युझिंग इनहेरिटन्स. ओके. देन हॅज अ रिलेशनशिप, मीन्स वन क्लास यूज एज अनदर क्लास. ओके. क्लास ॲड्रेस स्ट्रिंग सिटी, हा काय झाला, असोसिएशन टाईट कपलिंग झालं. टाईट कपलिंगचा एक कन्सेप्ट आहे हॅज अ रिलेशन. क्लास ॲड्रेस काय असतो, क्लास एम्प्लॉयवरती डिपेंड आहे. क्लास ॲड्रेस सॉरी क्लास एम्प्लॉय काय आहे, क्लास ॲड्रेसवरती डिपेंड आहे. आता क्लास एम्प्लॉय ॲड्रेस काय झाला याचा, हा ॲड्रेस मी काय केलं इथं ॲक्सेस केला, म्हणजे काय डिपेंड केलं, डिपेंडन्सी केली इथं, डिपेंडन्सी इंजेक्ट केली याची. ओके. हा काय झाला, हॅज ए ॲड्रेस, एम्प्लॉई हॅज अ ॲड्रेस, एम्प्लॉईचा एक ॲड्रेस असणार. ओके. तो सेम एम्प्लॉई हॅज ए ॲड्रेस. ओके. हा काय झाला, हॅज अ रिलेशनशिप. टाइप्स ऑफ हॅज अ रिलेशनशिप, असोसिएशन हे जनरल रिलेशनशिप असतो. देन ॲग्रिगेशन हा वीक रिलेशनशिप असतो. देन कंपोजिशन हा स्ट्रॉंग रिलेशनशिप असतो. ॲग्रिगेशनचा एक्झाम्पल बघितलं तर क्लास डिपार्टमेंट, स्ट्रिंग नेम, देन क्लास कॉलेज, डिपार्टमेंट. ओके. आता बघा, डिपार्टमेंट हा काय झाला, कॉलेजमध्ये येतो. ओके. कॉलेज हॅज ए डिपार्टमेंट. ओके. देन कंपोजिशन, हे बघ, इंजन हॅज अ कार. ओके. देन इंजन कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट कार, कळलं, इंजन कॅन नॉट एक्झिस्ट विदाउट कार. विदाउट कार इंजन चालू शकते, सॉरी का विदाउट कार हे, विदाउट इंजन कार चालू शकते का, नाही ना. ओके. सेम कन्सेप्ट. एक क्लास हायरार्की डायग्राम, ॲनिमल डॉग. फॉर लूप, फॉर लूप काय असतो, फॉर लूप इज यूज वेन द नंबर ऑफ इटरेशन इज नोन, इट कन्सिस्ट ऑफ इनिशियलायझेशन, कंडिशन अँड इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. स्ट्रिंग काय असते, स्ट्रिंग इज अ इम्युटेबल क्लास इन जावा यूज टू रिप्रेझेंट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग काय आहे, इम्युटेबल क्लास आहे, यूज फॉर रिप्रेझेंट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. In inheritance represent a easy relationship where one class acquire the properties of another class. Then has a relationship represent the association between the classes where one class contain the reference of another class. हा झाला has relationship. तर आजच्या टॉपिक मध्ये एवढंच. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट टॉपिक मध्ये.
थँक्यू सो मच.